भाग 2. लतावृक्षांनी आणि पशुपक्ष्यांनी बहरून गेलेल्या निसर्गदेवतेच्या कुशीत पहुडलेलं माझं ते चिमुकलं गाव चंपानगर. चकोर, चातक, कोकिळ, भारद्वाज आणि सारंग अशा असंख्य पक्षीराजांच्या मधुर कलकलाटानं भल्या पहाटे जागवणारं, गायींच्या हंबरण्याबरोबर सकाळी रोजच्या कामाला लागणारं, 2 प्रहराच्या रणरणत्या वेळी कदंबाच्या गर्द गर्द गार छायेत निवांतपणे विसावणारं, घंटांच्या तालबद्ध आवाजांसह गायींबरोबर संध्याकाळी धुळीचे लोळ उडवीत परतणारं आणि रात्री गंगामातेच्या किनाऱ्यावरून येणाऱ्या मंद मंद शीतल वायुलहरी अंगावर पांघरून एखाद्या निरागस अर्भकासारखं शांत झोपी जाणारं, इथं या चंपानगरीत माझं ते रम्य बालपण गेलं. हो, अक्षरशः गेलंच. धनुष्यातून एकदा सुटलेल्या बाणासारखं ते कधीच पुन्हा माझ्याकडे परतून काही आलं नाही. पण त्याच्या नुसत्या स्मृतींनाच गंगामातेचं क्षितिजापर्यंत पसरलेलं विस्तीर्ण पात्र माझ्या डोळ्यांसमोर उभं आहे. पांढरट निळ्या पाण्याचं ते क्षितिजापर्यंत पसरलेलं अफाट साम्राज्य. त्यातल्या पाण्याच्या बिंदूला माझा दाट परिचय आहे आणि मलाही त्याच्या थेंबाथेंबाची दाट ओळख आहे. याच गंगामातेच्या काठी पसरलेल्या ओलसर वाळूच्या मऊ मऊ पाठीवर धावताना माझी निर्भीड चिमुकली पावलं उमटली आहेत. या इथल्या अवखळ वायुलहरींनी मी अंगावर लपेटीत असलेलं माझं उत्तरीय अनेक वेळा खट्याळपणानं उडवून लावलं आहे आणि म्हणूनच चंपानगरीच्या आठवणीबरोबरच मी बालपणी पाहिलेली, याकडेपासून त्याकडेपर्यंत पसरलेली गंगामाता माझ्या डोळ्यांसमोर उभी राहते. बालपण म्हणजे तरी काय? कुणाला तरी ते व्यवस्थितपणे नीट सांगता येईल काय? अनेक लोक अनेक कल्पनांनी त्याचं वर्णन करतात, पण मला म्हणाल तर ते नेहमीच रथासारखं वाटत आलं आहे. मुक्त आणि अनिर्बंध कल्पनांचे घोडे जोडलेला एक स्वैर रथ असावा असं. दूरवर दिसणारं गंगेचं पाणी खरोखरच कुठेतरी निळ्याभोर आकाशाला टेकलं आहे काय, हे पाहण्यासाठी तो रथ तिच्या अगणित लाटांवरून फेरफटका मारून क्षणात क्षितिजापर्यंतची धाव करून येई, तर कधी कधी तो रथ आकाशातल्या लुकलुकणाऱ्या असंख्य तारका कसल्या कोंदणात बसविलेल्या असतात की ज्यामुळं त्या निळं छत सोडून पृथ्वी तलावर खळकन निखळून का पडत नाहीत याची खात्री करून घेण्यासाठी अवकाशात उंच उंच झेपावून येई. भाग 3. मी आणि माझा छोटा भाऊ शोन. आमचं ते चिमुकलं जग. शोन, होय शोनच. त्याचं मूळ नाव शत्रुंतप होतं, पण सर्वजण त्याला शोनच म्हणत. शोन माझा धाकटा भाऊ. तसा वृकरथ नावाचा आणखी एक भाऊ होता मला, पण तो लहानपणीच मावशीकडं विकटांच्या राज्यात निघून गेला होता. शोन आणि मी दोघेच उरलो होतो. त्याच्या आणि माझ्या स्मृतींनीच माझं बालपणीचं जग भरलं होतं. चंपानगरीच्या विशुद्ध हवेत वाढणाऱ्या 2 भोळ्या भाबड्या जीवांचं आणि अचाट कल्पनांनी भरलेलं चिमुकलं जग होतं ते. तिथं खोट्या प्रतिष्ठेचे नकली संकेत नव्हते की स्वार्थासाठी एकमेकांना पाण्यात पाहणारी असूया नव्हती. ते केवळ 2 भावांचं निर्हेतुक जग होतं आणि त्या जगाचे केवळ 2च द्वारपाल होते. एक आमची आई राधा आणि आमचे बाबा अधिरथ. आजही त्या दोघांच्या स्मृतींनी माझ्या अंतःकरणातील एक अत्यंत कोमल अशी तार छेडली जाते आणि नकळतच काहीसे कृतज्ञतेने भारलेले, काहीसे मायेनं ओतमलेलं असे 2 अश्रुबिंदू माझ्या डोळ्यात टचकन उभे राहतात. पण हे क्षणभरच. लागलीच मी ते टिपतो, कारण मला माहीत आहे अश्रू हे दुबळ्या मनाचं प्रतीक आहे. जगातील कोणत्याही दुःखाची आग अश्रूंच्या पाण्यानं कधीच विझत नसते आणि तरीही हे 2 अश्रुबिंदू पाझरल्याशिवाय माझं मन हलकं झालं आहे असं मला कधीच वाटत नाही. कारण या 2 अश्रुबिंदूंशिवाय मोठ्या मोलाचं असं मी त्यांना माझ्या आयुष्यात काहीच देऊ शकलो नाही आणि यापेक्षा जास्त मौल्यवान असं आपल्या आईबापांच्या प्रेमाची जाणीव म्हणून देता येण्यासारखं काही अस्तित्वात असेल असंही मला वाटत नाही. माझ्या आईबापांकडून माझ्या बाबतीत कसलीच अपेक्षा कधीही केली गेली नाही. त्यांनी मला दिलं ते केवळ निर्भीड प्रेमच
आणि म्हणूनच त्यांच्या स्मृतींनं माझ्या डोळ्यात काहीसे कृतज्ञतेनं भरलेले, काहीसे मायेनं ओथंबलेले असे केवळ 2च अश्रुबिंदू उभे राहतात.